सॉरी, मध्येच नेट कनेक्शनचा जरा प्रॉब्लेम झाला होता. एनिवेज परत सुरू केलाय आपण. मगाचा जो मुद्दा होता त्याच्यावर जाऊयात. तर आपण हे म्हणत होतो की नद्यांचे प्रवाह बदलतात, त्यांच्या दिशा बदलतात आणि एका राज्यातले दुसऱ्या राज्यामध्ये निघून जाते. ही तशी चांगली गोष्ट नाहीये, पण ही नॅचरल गोष्ट आहे. असे राज्यामध्ये पाण्यावरून वाद होत असतात. मगाशी मी तेच सांगत होते, ही नदी आमच्या राज्यातून जाते, हिची सुरुवात आमच्या इकडनं, हा भाग तिकडनं, ह्याच्यावरून राज्यांमध्ये बरेच वादविवाद, भांडणं हे सुरू असतात. कारण प्रत्येक राज्याला आपल्या प्रगती करता चांगल्या पाण्याची गरज असते. शेती करता असते, डेव्हलपमेंट करता असते. नदीचं पाणी प्रत्येक राज्याला हवं असतं, पण त्याच्याकरता ते असेही भांडतच असतात. पण जेव्हा अर्थक्वेक होतो तेव्हा नदीच्या प्रवाहामध्ये जर काही खंड पडला, त्याच्यावर काही दगड पडले, काहीतरी त्याचा प्रवाह बदलला, इतकं काहीतरी पडलं, तर नदीचा तर प्रवाह पाण्याचा आहे. ते पाणी आपली दिशा बदलतं आणि दुसऱ्या मार्गाने निघून जातं. म्हणजेच काय, देयर इज अ डिरेक्शन चेंज इन दी फ्लो ऑफ रिव्हर्स. बरोबर. नंतर पॉसिबिलिटी ऑफ फायर्स इन सिटीज इन्क्रीजेस. आता हा मुद्दा काय, शहरांमध्ये खूप वाटीने अशी घरं असतात आणि लोक अशी चिटकून राहत असतात. तर अशा ठिकाणी जर नैसर्गिक आपत्ती आली, जसं की तिथे भूकंप आला आणि शॉर्ट सर्किट झाला, किंवा काहीतरी कुठेतरी ठिणगी पडली, गॅस सिलेंडर, काही होऊ शकतं. अशा भयंकर परिस्थितीमध्ये जर आग लागली तर ती आग खूप मोठ्या एरियामध्ये जाते, कारण की तिथे घर आहेत. बरोबर ना. अशा शहरांच्या ठिकाणी अर्थक्वेक झाल्यानंतर फायरची पॉसिबिलिटी वाढते. If there is earthquake at the bottom of ocean, it may create tsunami waves and thereby large scale destruction of coastal region. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये सुद्धा अशी अर्थक्वेक आणि त्याच्यामुळे आलेली सुनामी वी ऑलरेडी हॅव एक्सपिरियन्स्ड इन चेन्नई. तर ते खूप भयंकर अशी सुनामीची ती लाटा होत्या. लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस. बरोबर ना. पाण्याचा स्तर जो काही आहे जमिनीच्या खाली तो बदलून जातो अर्थक्वेकमुळे. आता अर्थक्वेकच्या सिच्युएशन मध्ये आपण काय करायचं, आपण घरी असू तर काय करायचं. डू नॉट गेट स्केअर्ड अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हिअर अँड देअर स्टँड स्टिल ॲट वन प्लेस. उगाच पळू नका इकडे तिकडे. भूकंप झाला रडून घाबरून काही होत नाही. स्वतःला शांत ठेवायचं आणि घरातल्या लोकांना पण शांत करायचं. आणि मग काय करायचं, either sit on the floor or below the bed or any other furniture and cover yourself until the moment of earth stops. जोपर्यंत तुम्हाला हादरे जाणवतात तोपर्यंत स्वतःच्या डोक्याला कव्हर करा, अशा ठिकाणी बसा. पलंगाच्या खाली किंवा एखाद्या मोठ्या वस्तूच्या खाली, जिकडे तुमच्या मानेला डोक्याला काही होणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही सुरक्षित राहा. काही पडलं, काही झडलं तरी पण तुम्ही त्या वस्तूच्या खाली सुरक्षित असता. बरोबर. आणि स्वतःला कव्हर करा, म्हणजे स्वतःचं डोकं आणि शरीर हे कव्हर करा. इफ देर इज नो टेबल और एनी अदर शेल्टर देन सिट इन एनी कॉर्नर ऑफ द रूम अँड कव्हर युअर हेड बाय फोल्डिंग युअर हँड्स अराउंड इट. असं काही नाहीच आहे, तर मग डोक्यावरती हात ठेवून एखाद्या कोपऱ्यामध्ये बसा. भिंतीच्या मध्यभागी बसू नका. बिल्डिंग पडते तर डायरेक्टच पडते. कोपरे सहसा कॉर्नर जे असतात ते सेफ असतात. इफ यू आर इन द व्हेकल और आउटसाइड द हाऊस, तुम्ही जर घराच्या बाहेर असाल, गाडीमध्ये असाल, देन पार्क युअर व्हेकल ॲट द सेफ प्लेस अँड सिट इनसाइड इट. म्हणजे आपली गाडी आहे ती सुरक्षित ठिकाणी ठेवा, पार्क करा आणि त्याच्यातच बसा. डू नॉट वेट नियर और बिलो द टॉल बिल्डिंग, ट्रीज और इलेक्ट्रिक पोल्स. इलेक्ट्रिक पोल्स असतील किंवा मोठी बिल्डिंग असेल किंवा असा विचित्र एरिया असेल, गर्दी तिथे नका नेऊ. सेफ प्लेस मध्ये, मोकळ्या जागेमध्ये ठेवा. अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक. ह्या खालील गोष्टी टाळा. अवॉइड युझिंग लिफ्ट इन दी मल्टी स्टोरी बिल्डिंग. खूप अशा मोठ्या बिल्डिंग असतात, तिथे लिफ्ट असतात, तर त्या लिफ्ट मध्ये अशा वेळेला जायचं नाही. डू नॉट सिट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग. डू सम फिजिकल मुवमेंट. आता भूकंप येतोय असं जाणवलं तर टेबलच्या खाली जाऊन बसतात, तसेच बसून राहिल्यात, अकडून जाल असं नाही करायचं. तिथल्या तिथे हालचाल करायची, तिकडे बघायचं. ट्राय टू डू सम फिजिकल मुवमेंट. डिस्कम्फर्ट मध्ये खूप वेळ बसायचं नाही. दॅट क्रिएट्स अनदर प्रॉब्लेम. आफ्टर द अर्थक्वेक देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फायर, हेन्स टू अवॉइड इट केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. माहिती आहे आपल्याला, इलेक्ट्रिक सर्किटच्या काय बरं म्हणतात, करंटचं जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आग लागू शकते. म्हणून काय करायचं, आपल्याला मेन जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो स्विच ऑफ करायचा. डू नॉट यूज कॅन्डल्स, लँटर्न और मॅच बॉक्स. इन्स्टेड यूज टॉर्च और बॅटरी. टॉर्च किंवा बॅटरीचा वापर करायचा. लाईट घेतले, मेणबत्तीच लावून बघतो, आणि असं काहीच करायचं नाही. काहीही त्याच्यामध्ये
आग पकडू शकतो, आपल्याला माहित नाही आजूबाजूला काय पडलेलं आहे. सो जस्ट बी काम, काही उपद्व्याप करायचे नाही. आता पुढचा आहे अर्थक्वेक रेजिस्टंट प्रूफ बिल्डिंग्स. द कन्स्ट्रक्शन्स विच डू नॉट गेट डॅमेज्ड ड्यू टू अर्थ मुवमेंट्स अप टू अ सर्टन लिमिट आर कॉल्ड एज अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग. आजकाल सगळ्याच बिल्डिंग अशाच बनतात. टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग्स, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट म्हणजे ISI हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट. Buildings are constructed as per IS 456 and earthquake resistant constructions are performed as per IS 1893. म्हणजे बिल्डिंगांचं बांधकाम कसं असावं अर्थक्वेक रेजिस्टन्स असण्यासाठी ते 1893च्या आसपासच आपल्याला सांगितलंय. अँड IS 13920 हा क्रायटेरिया वर्ष नाही. डक्टाईल डिटेलिंग ऑफ इन्फोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स सब्जेक्टेड टू सिझमिक फोर्सेस, हे सगळे कन्सेप्ट आहेत. ह्यांना फॉलो करूनच आपल्याला आपलं घर बांधायचं असतं. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इज यूज फॉर अर्थक्वेक रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन. म्हणजे अर्थक्वेक जरी आला तरी घर पडणार नाही अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जाते. टू गेट प्रायर इंटिमेशन अबाउट अर्थक्वेक, modern equipments like laser ranging very long baseline, gigameter, creep meter, strain meter, tide gauge, tilt meter, volumetric strain gauge, etc. are used. अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपल्याला अंदाज येऊ शकतो की अर्थक्वेक होतोय किंवा त्याचे झटके येत आहेत, धक्के बसत आहेत, हे आपल्याला समजू शकतं. असा अर्थक्वेकचा सगळा विषय आहे. पुढच्या वेळेला आपण फायर बद्दल बोलू. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज टॉपिक. वी विल स्टॉप इट हिअर. पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू तेव्हा आपण नवा मुद्दा फायरचा सुरू करू. अर्थक्वेकचा सगळा बुक मधला कंटेंट आपला आज संपला. याच्यात काही शंका असेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.